सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या भागामध्ये आपण जे पाहिलं त्याचा थोडक्यात सारांश सांगून आजच्या भागाला सुरुवात करते. ब्रह्मदेवांच्या समोर ब्रह्मदेव मन हे अखिल ब्रह्मांडाचा करता, त्यासाठी एक श्लोक म्हणते फक्त. मनो हि जगतां कर्तृ, मनो हि पुरुषः परः. मनः कृतं कृतं लोके, न शरीर कृतं कृतं. ब्रह्मदेवानी जेव्हा प्रगट केलाय सूर्यनारायणाला, तेव्हा सांगितलं ब्रह्मदेवा मन हे अखिल ब्रह्मांडाचा करता आहे आणि परमपुरुष आहे. मन हे किती महत्त्वाचा मुद्दा एकाच शब्दात सांगितलेला आहे की मन हे अखंड ब्रह्मांडाचा करता आहे. मग कोणाचंही मन असो, भगवंताच्या मनानेच अखंड ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवानी सुद्धा मनानेच उत्पत्ती केली. त्या ठिकाणी कुठे मैथुनी पृथ्वी आहे? काहीही कोणत्याही प्रकारचं काहीही नसताना सगळं मनाने निर्माण केलं आहे. मग आता सुद्धा आपण अजून सुद्धा या क्षणी आणि पुढे सुद्धा हे सगळं मनाचीच निर्मिती आहे, हे सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे जे काही आहे ना ते सगळं मनाने निर्मित आहे. मानलं तर आहे आणि नाही मानलं तर नाही. जय जय रघुवीर समर्थ. आता जर मानलं जग आहे तर आहे, आता जर मी मानलं जग नाही तर जग नाही. ही सगळ्यात मोठी फ्री विल आपल्याला दिलेली आहे. मग जग नाही असं मानण्यापेक्षा मी मानतो म्हणून आहे, ही भूमिका ब्रह्मदेवांना सूर्यनारायण समजावून सांगतात आहे. मग नाही हे मानत असताना त्याचा त्रास होतो. आहे हे मानल्यानंतर मग आपलं कर्तव्य काय आणि आपली भूमिका काय हे जर प्रत्येकाला समजलं तर ब्रह्मदेवांना सुद्धा सूर्यदेव तेच सांगतात आहे. आणि ब्रह्मदेवाचे पुत्र आपण असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या मानससृष्टीमध्ये आपण असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण मानल्या तरच आहेत असं त्यांनी स्वतः समजावून सांगितलं आहे. मनो हि जगतं कर्तृ, मनो हि पुरुषः परः. मन कृतं कृतं लोके, न शरीर कृतं कृतं. शरीराने काही निर्माण झालेलं नाही, मनाने निर्माण झालेलं आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा सांगत असताना त्यांनी मनाचीच पृथ्वी सांगितली. कदाचित दुसरीकडे दुसरा ब्रह्मांड असेल, कदाचित दुसरीकडे दुसरी पृथ्वी असेल, कदाचित त्या ठिकाणी सूर्याची गती वेगळी असेल, काय असेल त्यांच्या पद्धतीप्रमाणे असेल. हे सगळं मनाच्या संकल्पांनी आपल्यासमोर ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली सृष्टी आहे. केवळ दृढ मनोभावना धारण केल्याने प्रथमतः सामान्य असलेले शुद्धचित्त ब्राह्मण इंदुपुत्र अखेरीस हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाच्या योग्यतेला जाऊन पोहोचलं. आता या ठिकाणी बघा, मनाच्या अद्भुत सामर्थ्याविषयी यथार्थ कल्पना येऊ शकेल. यावरून कामक्रोधादींच्या आहारी गेलेल्या, भावनांचा संघर्ष टाळू न शकणारी माणसे दुःखाने विव्हळताना दिसतात. आणि हीच गोष्ट रामांनी बघितलेली आहे. राम हे दुःख बघूनच समोर आले आहेत वसिष्ठांच्या आणि त्यांना सांगितलं की मला दुःख आहे, मला प्रश्न विचारलेच नाही त्यांनी. ते नाराज झालेले आहेत 15 दिवस. इतके 15 दिवस 8-15 दिवस राजपुत्र अशा प्रकारे बसू शकतो हे सहनच होत नव्हतं दशरथांना. ते सारखे म्हणत होते की मुलाला काहीतरी झालं, हा पुढे राजा होणार आहे, ह्याचं राज्य तो सांभाळणार आहे आणि हा असा कसा. तर तोच प्रश्न आपल्याला आहे की जर नाराज असेल कोणी, तर जर प्रश्न पडत असतील तर मग या भावनांचा संघर्ष टाळू न शकणारी माणसे दुःखाने विव्हळताना दिसतात. ज्यांचं भावनांवर नियंत्रण नाही, ज्यांचं मनावर नियंत्रण नाही, ते सगळे दुःखाने विव्हळताना दिसतात. आणि तेच दुःख असताना सुद्धा हे मनाचं आहे. हेच दुःख स्वतः सगळ्यांजवळ असतं आहे म्हटल्यावर, कुणीही या दुःखातून सुटलेलं नाही म्हटल्यावर, कोणी दुःखातून विव्हळताना दिसतात, कोणी दुःखावर मात केलेले दिसतात. मग दुःखावर मात केली म्हणजे दुःख नाही असं नाही, आणि दुःखाने विव्हळताना दिसतात म्हणजे दुःख त्यांना सहन होत नाही असा अर्थ आहे. मग दुःख सहन करायचं का दुःखावर मात करायची
किंवा शीतोष्ण सुख दुःखेशी राहायचं हा मनाचा प्रश्न आहे, परिस्थितीचा प्रश्न नाही. हे किती वेळा त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. हे दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, आर्थिक दुःख आहे. या सगळ्या दुःखांनी जो विव्हळताना दिसतो त्या दुःखी माणसासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. जो सुखी आहे त्याला सांगण्याची गरजच नाही, त्यांनी ते सुख काय आहे ते शोधून काढलेलं आहे आणि सुख कुठे आहे, कसं आहे हेही त्याला समजतं आहे. मग अंतर्मुख देहभावनेचा त्याग केलेला म्हणजे या सगळ्या गोष्टी देहभावनेतून निर्माण होतात, या सगळ्या गोष्टी देहाच्या संबंधित आहेत, या सगळ्या गोष्टी आत्म्याशी संबंधित नाहीत, या सगळ्या मनाने निर्माण केलेल्या आहेत. हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सांगतोय सूर्यनारायण 10 पैकी 1 समोर येऊन. तपश्चर्या तेवढी फळाला आलेली आहे. आपण तपश्चर्या जर केली तर आपल्यासमोर सुद्धा सत्य प्रदर्शित होईल. पण तपश्चर्येचा परिणाम म्हणून सूर्यदेव आले आणि सूर्यदेवाने हे सांगितलं आहे ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेव सृष्टीचे करताय ते पुन्हा पुन्हा सांगताय. वसिष्ठ आणि ब्रह्मदेव हे रामांचे सुद्धा गुरु आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर सांगत असतील तर त्यांचं सत्य अंतिम सत्य असणार आहे. मग त्यांनी म्हटलं तर देहभावनेचा त्याग केलेल्या अंतर्मुख दृष्टीच्या योगसंपन्न पुरुषांच्या ठिकाणी कामक्रोधादींपासून निर्माण होणाऱ्या द्वंद्वात्मक भावनांचा संघर्ष होत नाही आणि त्यांच्या देहावरही अशा संघर्षाचा परिणाम होत नाही. मी हे मागचं घेत असल्यामुळे थोडंसं लवकर सांगितलं कारण की पुढची एक गोष्ट आज झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं देहाचा संबंध ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दुःख आहे आणि दुःख आहे त्याचा संबंध फक्त देहाशी आहे, बाकी कशाशीच नाही. शशांक फक्त एक मीटिंग हो. Recording stopped. Recording in progress. तर या सगळा संबंध देहाशी असल्यामुळे फक्त देहाचा विचार करायचा आहे. या सगळ्या गोष्टी दुःखाच्या ज्या आहेत त्या दैहिक पातळीवर आहेत हे सांगण्यासाठी वसिष्ठ प्रयत्न करतात. मग वसिष्ठांनी हा जो प्रयत्न केला आहे तो मनावरच नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण राम मनानेच व्याकुळ झाले आहेत. ह्याचं दुःख त्याचं दुःख बघत त्यांना असं वाटतं जीवनामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण मला जरी नसलं वैयक्तिक दृश्य, पण हे लोक ज्या हृदयस्पर्शी ज्यांना दुसऱ्यांचं दुःख जाणवतं ते बाकी नाराज झाले. आणि नाराज झाल्यामुळे त्यांनी हा जो शांततेचा आणि एकांतात राहायचा अनुभव घ्यायचा सुरुवात केली ते कुणालाच बघवलं नाही, कारण ते शेवटी राजपुत्र आहेत. मग त्यांनी सांगितलं मनाच्या अद्भुत सामर्थ्याविषयी यथार्थ कल्पना येऊ शकेल. आता मनाचं जे सामर्थ्य आहे त्याची यथार्थ कल्पना येईल अशी इंद्र आणि अहिल्या यांचा चमत्कारिक वृत्तांत ऐकण्यासारखा आहेत म्हणतो रामा. इंद्रपुत्रांच्या एका सृष्टीतील सूर्याने ब्रह्मदेवाला सांगितलेली ही हकीकत मी तुला आता सांगतो. म्हणजे इंद्रपुत्रांच्या एका सृष्टीतील मनात मुळात हे मानायचं की एकच नाही अनेक आहे. आपण 10 बद्दल बोललो कारण 10 ब्रह्मदेवांचं चित्र आपण बघितलं. प्रत्यक्षात 10च नाही अनेक आहेत म्हणतात ब्रह्मदेव. आणि अनेक फक्त परमतत्व एक आहे. एक परमतत्व आपल्यासमोर अशी सृष्टी आहे. कोणाच्या समोर आता शोध लावायचा प्रयत्न चाललाच आहे नाही तरी ते अशा प्रकारच्या अनेक सृष्टी जसं जसं मनाचा संकल्प असेल तशा तशा निर्माण होत असतात आणि या होत राहतील. आणि एका प्रकारच्या मनातून निर्माण झालेली जी सृष्टी ती तशीच वाढत राहते. एखाद्याने कदाचित दैहिक विचार केला नसेल तर त्या ठिकाणी साधू सत्पुरुष सुद्धा राहत असतील. त्या ठिकाणी साधू सत्पुरुष आणि ध्यान करणारे लोक सतत ध्यानात राहणारे लोक सुद्धा असू शकतील. त्या प्रकारचे त्यांनी ज्या गोष्टीला आकर्षित केलं असेल तशी सृष्टी त्या ठिकाणी असेल. आपण मायेला आकर्षित केलं आहे त्यामुळे मायेचा हा ब्रह्मांड आपल्यासमोर उभा आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणतात ते इंद्रपुत्रांच्या एका सृष्टीतील सूर्याने ब्रह्मदेवाला सांगितलेली हकीकत मी तुम्हाला आता सांगतो. सूर्याने सांगितलेली इंद्र आणि अहिल्याची कथा सांगतो. 2 शरीरे एक मन अशा प्रकारची ही कथा आहे. पूर्वी मगध देशात
इंद्रद्युम्न नावाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. तो आणि चंद्रबिंबापणा अत्यंत सुंदर मुख आणि रमणीय आकृती असलेली त्याची पत्नी अहिल्या, अशी या दोघांची जोडी चंद्र आणि रोहिणीप्रमाणे शोभत होती. एकदा अहल्या राणी गप्पा गोष्टी करत असताना तिने इंद्राला अहिल्या अतिशय प्रिय होती इत्यादी जुनी कथा ऐकली. तिने ऐकलं की इंद्राला अहिल्या अतिशय प्रिय आहे. त्यावेळेपासून एक गोष्ट ऐकली तिने मनानी. आपण मनाने ऐकलंय की आपलं शरीर आहे, आपण देह आहोत, माझं नाव हे आहे, ह्या 12व्या दिवशी जे काही नामकरण झालं हे माझं नाव आहे, त्यानंतर मी यांची कन्या आहे, यानंतर माझं हे काम करायचं आहे, समाजामध्ये हे करायला आवश्यक आहे, तो धर्म आहे, हे सगळं माझ्या मनाने जाणलं आहे आणि त्यामुळे त्या प्रकाराने मी माझं जीवन ठरवलं आहे. ज्यांनी सांगितलं की जॉब करायला पाहिजे म्हणून जॉबसाठी प्रयत्न केला. जर घरामध्ये वातावरण असेल तर नाही करणार जॉब, तर घरी राहून आनंद घेईल. हे सगळ्या ज्या काही संकल्पना आहेत ना त्या माझ्या मनानेच मी निर्माण केल्या आहेत ना. तसं हिने काय निर्माण केलं की इंद्राला अहिल्या अतिशय प्रिय आहे. एका गोष्ट इंद्राला अहिल्या अतिशय प्रिय आहे इत्यादी जुनी कथा ऐकली. त्यामुळे मीच ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आहे, मीच ती गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आहे असे वेड तिच्या मनाने घेतले. असं वेड तिच्या मनाने घेतलं की मी गौतम ऋषींची पत्नी आहे. आणि ह्या कल्पनेच्या कोशात ती इतकी गुरफटून गेली की आपल्या उदारचरित गुणसंपन्न पतीवरचे तिचे प्रेम क्षणात उडून गेले. जो पती आहे समोर त्यावरचं तिचं प्रेम निघून गेलं आणि मी इंद्रपत्नी आहे आणि अशा प्रकारचं मनामध्ये तिच्या संकल्प निर्माण झाले. आपण म्हणतो ना कोशाचा किडा, रेशमाचा जो किडा आहे तो रेशमाचा कोश कसा तयार करतो, त्या ठिकाणी कोश आतमध्ये असतो, तो एक एक कोश निर्माण करतो स्वतःच्या लाळेनी आणि तो कोश निर्माण झाला की त्या लाळेमध्ये तो अडकतो, म्हणजे तो कोश जो तयार होतो त्याच्या आतमध्ये तो किडा असतो. तसं मनाचा हा कोश तयार झाला की त्या मनाच्या कोशामध्ये आपण राहतो. या क्षणी सुटका जर करून घ्यायची असेल तर होऊ शकते आणि नसेल सुटका करून घ्यायची, मोहामध्ये अडकलेला जो भ्रमर, जो भुंगा आहे, कमळामध्ये अडकतो, चांगला दिवसभर मध खातो आणि संध्याकाळ झाल्यावर त्याला कळायला पाहिजे की आता संध्याकाळ झाली, उडून जायला पाहिजे, कारण उडल्याशिवाय आपली सुटका नाही. पण हे कळत नाही मोहापुढे आणि मोहापुढे न कळल्यामुळे तो संध्याकाळी 6ही वाजून गेले तरी तो मध खाण्यात रमतो आणि जसा तो रमतो तसं मग कमलपुष्प बंद होतं संध्याकाळ झाली की, कारण की सूर्यनारायण निघून जातात आणि कमलपुष्प बंद झालं की आतमध्ये तो भुंगा अडकतो आणि मरतो. हे आपलं मरण आहे. कमलपुष्पामध्ये जसा अडकलेला भुंगा आहे तसं या कल्पना विश्वामध्ये रमलेलं आपलं मन जर रमत राहिलं तर एक दिवस देह संपून जातो आणि देह संपल्यानंतरचं जे मरण आणि ह्याचं मरण सारखंच आहे. तसंच त्या गोष्टीचं घडतंय आणि कोशामधला किडा सुद्धा आतमध्ये स्वतःच्या भोवती कोश, किती सुंदर निसर्ग आपल्याला उदाहरणं देतो की त्या कोशामध्ये तो अडकतो, नुसतं अडकत नाही, मरण आहे त्याचं आणि हे त्याला माहितीच नाही आहे की आपलं मरण हा कोश गुंडाळल्यामुळे होत आहे. आपल्यालाही माहिती नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण रमलो तर ह्या ठिकाणी आपल्या देहाचं कधी मरण होईल सांगता येत नाही, कोणत्या क्षणी देह पडेल सांगता येत नाही. तरी सुद्धा मन त्यामध्ये गुंतलेलं असतं. हिचं मन स्वतःच्या समोर पती असताना सुद्धा तिने इंद्रामध्ये रमली आहे आणि तिने सांगितलं की मी इंद्रपत्नी आहे, कारण इंद्राचं त्याच्या पत्नीवर प्रेम आहे, मला प्रेम शोधायचं आहे. मग प्रेम शोधत असल्यामुळे इंद्र हा त्याचा अतिशय उत्तम उदाहरण आहे. इंद्र आणि इंद्रपत्नी, तसंच मला करायचं आहे. माझं सुद्धा माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, नवऱ्याचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, या संकल्पनेमध्ये बुडून गेलेली आहे. हे तिचं मन आहे. क्षण मग आपल्या उदारचरित इतका सुंदर उदारचरित गुणसंपन्न पतीवरचं तिचं प्रेम क्षणात नाहीसं झालं. म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकत्र असताना सुद्धा, दैहिकदृष्ट्या सोबत असताना सुद्धा मन बाकी दुसरीकडेच आहे. हेच मनाचं समजावून सांगायचं आहे. आताही आपण संसार करत असताना जर मन भगवंताकडे असेल तर देहाचं काहीही झालं तरी मनाला काही यातना होणार नाही. अशा प्रकारचा संकल्प त्यांना आपल्याला द्यायचा आहे. म्हणून या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगतात आहे. त्या नगरामध्ये इंद्र नावाचा एक विद्यासंपन्न, चतुर परंतु व्यसनी आणि दुराचारी पुरुष होता. तोच आपला इंद्र आहे असे समजून दुराचारी, व्यसनी, इंद्राचं प्रेम आहे. मग तो इंद्र नावाचा जो व्यक्ती आहे तो व्यक्तीच आपला पती आहे समजून अहिल्या रात्रंदिवस त्याचा विचार करू लागली. या संदर्भात एक दत्ताच्या चरित्रामध्ये सुद्धा एक कथा येते
की सदाचार संपन्न ब्राह्मण आणि एक समोर त्याच्या घरासमोर राहणारी वेश्या. आता वेश्या आणि पंडित याची काही बरोबरीच असू शकत नाही असं आपलं मन मानतं, की पंडित तो पंडित आहे आणि वेश्या ती वेश्या आहे. वेश्या म्हणजे अतिशय हीन दर्जाची व्यक्ती आणि हा पंडित म्हणजे सर्व ज्ञानगुण संपन्न असा. पण सर्व ज्ञानगुण संपन्न असा व्यक्ती सुद्धा नरकात जातो आणि वेश्या स्वर्गाला जाते असं उदाहरण पण आपण वाचलेलं आहे. कारण आहे त्याचं, कारण वेश्या वेश्येच्या घरी राहून तिचं दैहिक कर्म करून तिची वाईट कामं आपल्या दृष्टीने वाईट किंवा तिच्या चरितार्थाचं साधन हे तिचा देह असून सुद्धा ती काय म्हणायची मनातल्या मनात, की हे माझं वाईट आहे, हे काम माझं वाईट आहे, हे नीच दर्जाचं आहे, ह्यांनी मला काहीतरी विचित्र योनी प्राप्त होईल. पण तो पंडित बघा किती चांगला आहे, ज्ञानसंपन्न आहे, रोज त्याच्या घरातून संस्कृतचे उच्चार ऐकू येतात, भजन कीर्तन ऐकू येतं, किती तो पवित्र आहे असं तिचं चिंतन कशाचं चालायचं, पंडिताचं. आणि पंडित हा पंडित असून सुद्धा म्हणजे एक उदाहरणाबद्दल बोलतोय, पंडित हा सुसंस्कृत आणि सदाचार संपन्न असा नाही राहिला, कारण की संस्कृत येत असून सुद्धा सारखा त्या वेश्येच्या विचार समोर असलेल्या. काय त्या व्यक्तीचं जीवन आहे, किती लोक तिच्याकडे येतात, वाईट का असे ना आणि चांगलं का असे ना, चिंतन त्या वेश्येचं करतोय, कारण समोर वेश्या राहते. मग वेश्येचा उद्धार झाला आणि पंडिताचं पतन झालं. जय जय रघुवीर समर्थ. याचं कारण त्यांच्या मनाने जे विचार केला तोच आहे. या क्षणी मी विचार केला, अतिशय आनंदात आहे तर मी आनंदात आहे, दुःखात असून सुद्धा. या क्षणी मी विचार केला, मी दुःखात आहे, आनंदात असून सुद्धा तर मी दुःखातच आहे. सगळं माझ्या हातात आहे. मग तिने जे विचार केला, इतका चांगला सदाचार संपन्न पती तिचा असताना सुद्धा इंद्राचं म्हणे अहिल्यावर प्रेम आहे हे तिच्या मनात पक्क बसलं. आपल्या आईने जर आपल्याला सांगितलं की पैसा मिळवणं हे जर आपलं ध्येय आहे, असं समजा आपल्या घरामध्ये कुठेतरी कळलं, तर आपण पैसा विचाराच्या मागाने कितीही त्रास झाला तरी पैसा मिळवत असताना जो आनंद आहे त्याचे समाधान मानतो. एखाद्याने सांगितलं की पैसा काही महत्त्वाचा नाही, तू आपला घर संसार चांगला कर, असं जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं तर आपण पैशाकडे दुर्लक्ष करून घरामध्ये आनंद घेऊ शकतो. आनंद घरात आहे आणि नाही सुद्धा, ह्यावरती ती म्हणते, त्याच्यावरती ही गोष्ट सुरू आहे. त्या नगरामध्ये इंद्र नावाचा एक विद्यासंपन्न चतुर आणि व्यसनी दुराचारी पुरुष होता. तोच आपला इंद्र आहे असे समजून अहिल्या रात्रंदिवस त्याचा विचार कर, काय होईल आता. मग आपल्याला हे जर कळलं, रात्रंदिवस त्याचा विचार करू लागली आणि त्यात ती वाईटाकडे चालली, मग आपण असा विचार करायचा, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायचं. जर तिचं चिंतन चुकलंय, आपल्याला पटतंय ना, तर मग आपलं चित्त अत्युत्तम असलं पाहिजे. ब्रह्मदेवाचे पुढे जो परब्रह्म आहे त्याचं चिंतन करावं. मग तिचं जे मन आहे, मग तिने म्हणलं, मी जर इंद्रावर इतकी अनुरक्त झाले आहे तर माझ्यावर प्रेम करणारा तो इंद्र माझ्याकडे का बरं येत नाही, याचंच चिंतन सतत. रेशमाच्या किड्यासारखं आणि आपल्या भुंग्यासारखं. तसंच आपलं सुद्धा, कशा रेशमाचा किडा आणि भुंगा म्हणायचं, आपण सुद्धा दिवस रात्र संसाराचं चिंतन करतो आणि त्याचं माझ्यावर का बरं प्रेम नाही, असा जर विचार करत बसलो, माझ्यावर प्रेम करणारा तो इंद्र माझ्याकडे का बरं येत नाही, असा तिने विचार केला. अशा कल्पनेनं ती अगदी अधीर होऊन गेली, इतकी अधीर झाली की त्याचं माझ्यावरती प्रेम पाहिजे. खरं म्हणजे हा दुराचार आहे, पण ही गोष्ट जुन्या काळची आहे. जुन्या काळी त्याच्यामुळे काय परिणाम झाला आणि त्यांची संतती किंवा त्यांची पुढची पिढी कशी असेल याची कल्पना आपण करू शकतो. अशा कल्पनेने ती अगदी अधीर होऊन गेली. जो पुरुष पाहावा, जो तिच्या समोर पुरुष येईल तो इंद्र तर नाही ना, असा विचार तिच्या मनात येत असे. आणि त्या ध्यासाने अखेरीस तिला कामज्वर उत्पन्न झाला. त्या तापानं तिचं शरीर निस्तेज शुष्क होऊन गेलं. आपला पती आणि त्याचे आप्तसंबंधी यांचा तिला तिटकारा येऊ लागला. त्याचे तोंडही पाहू नये असे तिला वाटू लागले. आणि या कल्पनेची बाधा इतकी अनावर झाली की राजघराण्याची मानप्रतिष्ठा सगळी लाजलज्जा गुंडाळून ठेवून, हा पहा इंद्र आला, हो इंद्रच आला, असं बेहोश होऊन ती बरळू लागली. कारण मनामध्ये सारखं त्या इंद्राचं चिंतन. कारण काय होतं ते इंद्राचं चिंतन करण्याचं? वाईट काय आहे की इंद्राचं त्याच्या पत्नीवर फार प्रेम आहे आणि आपण सगळेजण प्रेमाचे भुकेले आहोत. प्रेम करणारा पती मिळाला, प्रेम करणारा पुत्र मिळाला, प्रेम करणारी आणि आपला समाज मिळाला तर आपल्याला फार आवडतं. आपल्यावर प्रेम करावं, आपण कुणावर प्रेम करावं, हा हेतू आहे. पण हेतू असताना मन कुठे गुंतलं तिचं, की त्या इंद्राचं त्याच्या बायकोवर प्रेम आहे, म्हणजे माझ्यासमोर जो दिसतोय तो इंद्रच आहे आणि माझं त्या इंद्रावर प्रेम आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी तो इंद्रच दिसू लागला. आणि इंद्र हे कारण घेण्याचं कारण, इंद्र हा सर्व गुण संपन्न असा राजा मानला जातो. ते पद आहे, इंद्र हे पद आहे.
त्याच्यामुळे त्या पदावर जे राहतात ते सगळे सर्व गुणसंपन्न, सुंदर, पैसेवाले, पैशांनी भरपूर अशा प्रकारचे लोक असतात. म्हणून ते इंद्रपदाची लालसा प्रत्येकाला असते. प्रत्यक्षात ते इंद्रपदसुद्धा टिकत नाही. पण असा ध्यास घेतला आणि आपल्या लोकांना तोंडही बघू नये, लाज लज्जा तिने विकली, असे बेहोश होऊन ती बरळू लागली. राणीची ही दुर्दशा बघून दया येऊन तिच्या एका जिवलग मैत्रिणीने तिची समजूतसुद्धा घातली. अगं, तुला कळत नाही आहे सध्या काय चाललं आहे तुझं? तुझ्या मनावर स्वतःचं नियंत्रण नाही, तुझं मन चुकीच्या मार्गाने जात आहे बरं, अशी समजूत घातली. गडे अहिल्ये, तू अगदी काळजी करू नकोस. तुझ्या मनातल्या प्रियकराला म्हणजे इंद्राला मी येथे प्रत्यक्ष घेऊन येते. मैत्रिणीसुद्धा तशीच. तू काळजी करू नको, तुझ्या मनात इंद्र आहे ना, मी इंद्राला घेऊन येते म्हणे. मग तरी तुझ्या मनासारखं होईल ना. अगं, तू अशी वेड्यासारखी काय वागते? सारखी इंद्र 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 काय करते? आणि प्रत्यक्षात इंद्र हा माझ्यावरती प्रेम करतो ही कल्पनासुद्धा केली. कदाचित तो इंद्र करत असेल किंवा नसेल, तो मुद्दा वेगळा आहे. पण हिच्या मनाने बाकी घेतलं की हा इंद्र आपल्यावरती प्रेम करतो आणि तो इंद्र तर नाही ना. मग तिने सांगितलं, थांब, मी तुला ना तुझ्यासाठी त्या इंद्राला घेऊन येते, तू काळजी करू नको. तुझी अवस्था जी आहे ना त्याप्रमाणे आपण बघा, जो विचार करतो ना तसेच आजूबाजूचे लोक आपल्याला भेटतात आणि ते पण आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जर खड्ड्यात न्यायचं असेल तर आणि चांगलं व्हायचं असेल तरीसुद्धा आपण आणि आपले आजूबाजूचे सगळे त्या गोष्टीला कारणीभूत असतात. कारण आपण कोशच तसा विणतो जसा तो रेशमाचा किडा. कोशच तसा, म्हणजे अट्रॅक्शनच असं करायचं विचारांचं की ते तसेच लोक आपल्या संबंधात येतात. हे तिच्या तोंडचे शब्द ऐकल्याबरोबर वेडीपिशीशी मलूल झालेली अहिल्या एकदम तरतरीत झाली. कारण तिच्या मनाला एक प्रकारचं आश्वासन मिळालं की आपल्याला इंद्र मिळेल. इंद्र म्हणजे व्यभिचार करायच्या दृष्टीने नाही बरं. ही व्यभिचार करणाऱ्यांची आजची पिढी नाही आहे. ही पिढी आहे माझ्यावरती प्रेम करावं. प्रेम शोधतोय आपण, अजूनही शोधतोय. प्रेम शोधतोय ना, त्याची ती पहिली स्त्री आहे. ती प्रेम शोधते, समोर पती आहे हे न लक्षात घेता मला प्रेम पाहिजे. आणि मी कुठेतरी वाचलंय की हा खूप प्रेम करतो आपल्या पतीवर, तो मला मिळावा. याचा अर्थ याच्याशी व्यभिचार करायचा असा नाही, पण मला प्रेम पाहिजे. अजूनसुद्धा प्रत्येकजण प्रेमाच्याच शोधात आहे. ते प्रेम जिथे मिळेल त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करायला तयार होतात मन. मग तिने जे सांगितलं म्हणजे ह्या वेळेपाशी मलू झाल्या अहिल्या एकदम तरतरीत झाली. आज जर मला समजलं, सद्गुरूंनी जर मला सांगितलं की तुला भगवंत मिळणार आहे, भगवंत तुझे, तू भगवंताची, ही संकल्पना जर सद्गुरूंनी सांगितली आहे आपल्याला आणि ती जर मला पटली तर माझं मन तरतरीत नाही का होणार? आपोआपच या नश्वर संसारातून मन बाजूला होईल आणि सद्गुरूंची शब्दांवरती विश्वास ठेवून आपण भगवंताकडे बघू. तसं ह्या वेड्या मैत्रिणींनी जेव्हा सांगितलं तिला की अगं, तू काळजी नको करू, मी तुला तुझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचवते, म्हणजे तुझ्या प्रेमापर्यंत पोहोचवते. पण एकदम तरतरीत झाली आणि आता जशी काही भानावर आली असं दिसायला लागलं. याचं उदाहरण आपण आपल्याशी संबंधित लावायचं. योगवसिष्ठ हा ग्रंथ वाचनाचा नसून अनुभवाचा आहे. ती जी तरतरीत कशी झाली? आपण तरतरीत जर झालो भगवंताच्या नावानी तर आपल्यामध्ये सुद्धा तो प्रेमाचा ज्वर येतो की भगवंत माझा, मी भगवंताची. तर या जीवाला तसंच वाटलं की बापरे, आता आपल्याला आपला नवरा मिळणार, कारण तो प्रेम करतो सगळ्यांवर. मग हेच तर आपल्या सद्गुरूंनी सांगितलं आहे प्रत्येकाला की आपला जो भगवंत आहे, जो ह्याचा सखा आहे, आत्म्याचा परमात्मा जो आहे तो प्रेम करतो. आणि परमात्मा जो प्रेम करतो ते कोणीच करू शकत नाही. जे तिला वाटतं आहे की नाही की इंद्र आणि त्याची पत्नी यांचं खरं प्रेम आहे. सद्गुरूंनी जर सांगितलं की हा जो तुझा आत्मा आहे ना, तो आत्मा का तळमळतो आहे? परमात्म्यासाठी. आणि परमात्मा अतिशय प्रेमळ आहे. तो तुझ्यावरती प्रेम करतो. प्रेमळ असू द्या सगळ्यांसाठी, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो कारण तू त्याचा अंश आहे. हे जेव्हा माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, ते तर सांगतच असतात, पण सांगितल्यावर जर माझ्या जीवाला ते पटलं तर मी तरतरीत झाले ना. जर साध्या निव्वळ फुटकळ प्रेमाने ही बाई जर तरतरीत होऊ शकते, तर आपल्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवणारी पिढी जी परमात्म्याला मानते, परमात्मा आत्मा हा एकच आहे, आत्मा परमात्म्याचं मिलन, हरिहर नर नारायण भेट, असं जर त्याला जाणवायला लागलं तर तो किती तरतरीत होईल. ही तरतरीत अवस्था आतापर्यंत सगळी मनाची खालच्या पातळीवर चालू आहे. सगळ्यांची जी इंदुमतीपासून सुरू आहे खालच्या पातळीवर. हा माझा नवरा, हा माझ्यावरती प्रेम करणार, हा माझा नवरा हाच खरा. प्रत्यक्षात तो व्यसनी आहे, तरीसुद्धा तो माझ्यावरती प्रेम करतो. हा परमपुरुषोत्तम. आता परमपुरुषोत्तम जर माझा आहे म्हटल्यावर काय अवस्था होईल त्या जीवाची? जीव आणि शिव एकच आहे असा अवस्था आपण मनामध्ये कल्पना करायची. तेथे प्रत्यक्ष मग ती म्हणाली, हे पहा
हा पहा इंद्र आला, हो पहा इंद्र हा, असं बेहोश होऊन ती म्हणत होती. आपणही म्हणायचं दारात, हे बघा भगवंत, भगवान विष्णू प्रकट झाले, बघा रुद्र प्रकट झाले, सूर्यनारायणाच्या रूपाने प्रत्यक्ष नारायण प्रकट झाले. असं का म्हणत नाही जीव? कारण प्रेमच नाही त्याच्यावर. तिचं जसं प्रेम होतं, चुकीचं काय असे ना, मनाची संकल्पना हा माझा पती आहे, तर पती समोर आला. असं की नाही, आपल्या स्वतःच्या जीवनात सुद्धा बरेचदा घडतं की आपण एखादी गोष्ट मनात आणतो आणि ती घडते. वाईट असो का चांगली असो. जसं वास्तुपुरुषाच्या बाबतीत म्हणतात की तथास्तु म्हणतो वास्तू, आपण जसं म्हटलं तसं घडतं. तसंच तिच्या बाबतीत घडतं. हा इंद्र आहे, हा इंद्र आहे, हा इंद्र आहे म्हटलं की इंद्र समोर येतो. खूप वर्षांनी का होईना, या जन्मी नाही पुढच्या जन्मी जी आस आहे ती पूर्ण होते. बेहोश होऊन म्हणायची ती की आला आला, हा इंद्रच आला, हा साधा दुसरा नाही, हा इंद्रच आला, हा इंद्रच आला. बेहोश होऊन बरळू लागली. राणीची दुर्दशा पाहिली. राणीच्या दया होऊन तिच्या एका जिवलग मैत्रिणीने पुन्हा समजूत काढली. मग मी तुला काळजीचं कारण नाही, इतकी जी बेहोश अवस्था आहे ना ती सगळी नीट होईल, कारण मीही तुला मदत करते. या ठिकाणी मैत्रीण म्हणजे आपण आपले सद्गुरू समजायचे, जे की आपल्याला उत्तम मार्गावर नेणारे आपले मार्गदर्शक आहेत, ते आपल्यासमोर आणायचे. काळजी नको करू. इंद्र 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 तशी म्हणते, भगवंत 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 असं जर आपण म्हणत गेलो तर सद्गुरू म्हणतील काळजी करू. हे सद्गुरू आणि ही मैत्रीण यामध्ये किती फरक आहे. हे जन्मजन्मांतराचं नातं आहे, हे काय एका दिवसाचं नातं आहे. असा विचार करून त्या सद्गुरूंचं जर वचनं पटली तर आपण म्हणतो की वेडीपिशी मलूल झालेली जी व्यक्ती आहे ती तरतरीत होते. आणि मग कशी होते? नुसती तरतरीत होत नाही, फ्रेश तर होते. फ्रेश झाल्यानंतर ती दीन आणि आतुरासारखी ती आपल्या उपकारकर्त्या मैत्रिणीच्या पुन्हा पुन्हा पाया पडू लागते. अरे आपोआप पाया पडते ती व्यक्ती, आपोआप पाया पडते मैत्रिणीच्या. कारण काय आहे मैत्रिणीच्या पाया पडण्याचं? कारण मैत्रीण जवळ आली, मैत्रिणीने सांगितलं तुझी अवस्था मला माहिती आहे. एक कल्पना करा ना थोडीशी, की ही अवस्था मला माहिती आहे मैत्रीण म्हणते. आणि ही मैत्रीण फुटकळ संसाराची मैत्रीण आहे ती, की हिची वेडीपाशी झालेली अवस्था त्या फुटकळ मैत्रिणीला कळते. आणि ती मैत्रिणीला कळल्यावर ती मैत्रीण कोणत्या दर्जाची आहे काही माहीत नाही, फक्त ती मैत्रीण आहे, ती फक्त माझा विचार करते. तर हिला मनासारखं बोलल्यामुळे तिच्या दणकन पायावर पडते. आणि तरीसुद्धा आपण दणकावर पायावर पडत नाही सद्गुरूंच्या. मी ओळखलं आहे बरं आपल्याला की तुला काय पाहिजे, मला काय पाहिजे हे सद्गुरूंना माहिती आहे. हा मी याच्यातलं योगवशिष्ठातला संवाद नाही आहे, हा आपल्या मनाचा त्याच्याशी लावलेला संबंध आहे, योग आहे. हा योग असा की त्यांनी सांगितलेली गोष्ट मी योगाने अनुभव घेतला पाहिजे, तर या योगाला अर्थ आहे. कारण हे पेज पुन्हा येणार नाही आहे. जशी नदी वाहत जाते, नदीचा तो कण पुन्हा येत नाही पाण्याचा, तसा या पुस्तकातलं हे पेज पुन्हा येणार नाही. हे संपायलाच आपल्याला 3 वर्ष लागणार आहे. त्यामुळे आजचा जो संकल्प आहे तो योगाने त्या ठिकाणी सोबत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. अरे फुटकळ मैत्रीण ओळखते आपल्याला की अगं तुझी अवस्था वाईट झाली. आपल्या आईनी जर म्हटलं, आपलं प्रेम खरं असो किंवा नसो, आणि आईनी म्हटलं अगं मला तुझं सगळं कळतं आहे, मी तुझं त्याच्याशीच लग्न लावून देते बरं. आई आपली जिवलग मैत्रीण होऊन जाते आणि आईच्या पाया पडतो आपण, कारण माझ्या मनासारखं आई करून देणार आहे. तो रिक्षेवाले का असे ना, साधा रिक्षा चालवणारा का असे ना, मेरा अब्दुल ऐसा नाही है असं म्हणणारे लोकंसुद्धा आपल्या आईच्या पाया पडतील, कारण आईनी हो म्हटलं अब्दुलशी लग्न करून द्यायला. इतकी फुटकळ प्रेमाची संकल्पना त्या मैत्रिणीच्याही पाया पडणं अगदी योग्य आहे. कारण त्या मैत्रिणीला ना ज्ञान ना काही, फक्त हिची अवस्था बघून बाबा होऊन जाईल तुझं. मग जिथे जिथे इंद्र यथा तथा, सगळीकडे तोच तोच दिसतोय, होऊन जाईल तुझं असं म्हणणारी ती सर्वसाधारण फुटकळ मैत्रीण. पण इथे माझी अवस्था काय आहे हे जाणणारे जर सद्गुरू म्हणत असतील समोर की तुझी होणार आहे परमात्म्याशी भेट, तर यथा तथा जिथे तिथे सगळीकडे माझा परमात्मा दिसू शकतो. हा योग आहे. ही गोष्ट सांगत असताना उपकार करत्या मैत्रीण, ही उपकार करत्या खरी उपकार करते आहे काही? ही मैत्रीण आणि आपल्या सद्गुरूंमधला फरक आपण समजू शकतो. ही मैत्रीण उगाच आपलं तोंडाला आलं ते म्हणते, कारण तुझी अवस्था मला बघवत नाही म्हणून मी तुला हो म्हणते. तिच्या हातात काही नाही आहे, सद्गुरूंच्या हातात सगळं आहे. आणि उपकार करती वाटणे, मला ती उपकार करते वाटणे म्हणजे अरे कोणत्याही क्षणी माझे राम माझ्यासमोर प्रगट होऊ शकतात. ही जी शबरीची अवस्था आहे ती आणि मैत्रिणीची अवस्था सारखीच आहे. तिने जो विश्वास ठेवला, राम मिळाले, देहाचा काहीही संबंध नसताना तिची प्राणज्योत त्यांच्या डोळ्यामध्ये मालवली आहे. इतकी ती प्रगाढ मैत्री पुढे झालेली आहे रामांच्या बाबतीत, रामचरित्रामध्ये. आणि ही सुरुवात अशी झाली आहे इंद्रापासून. इंद्रपद सगळ्यात खालच्या दर्जाचं पद म्हणतात इंद्रपद, कारण इंद्राचीच गोष्ट आहे. एवढ्या सगळ्या राजांमध्ये, इतक्या सगळ्या देवतांमध्ये इंद्र कसा घाबरट दाखवतात नेहमी, कारण तो कामवासनेत आतुर आहे. त्यामुळे पद बदलत राहतं. इंद्र कोणत्याही क्षणी पतन होतं त्याचं, आणि या इंद्राच्या मागे लागली. बरं तो तरी इंद्र एक वेळ खरा,
किती बोलावं यावरती. जो खरा इंद्र आहे त्याच्या मागे नाही लागली. कोणीतरी इंद्राने कोणीतरी कोणाच्या तरी बायकोवर प्रेम केलं, ते खरं प्रेम आहे असं मला कळलं, म्हणून तो मला जिकडे तिकडे इंद्र दिसू लागला. आणि त्या फुटकळ इंद्राच्या मागे लागणारी ही फुटकळ स्त्री त्या फुटकळ मैत्रिणीला म्हणते, बाई मी तुझ्या पाया पडते, जय जय रघुवीर समर्थ. आणि पडते मनापासून, कारण माझ्या मनासारखं होणार, माझ्या मनासारखा पती मिळणार, मला प्रेम मिळणार. आणि समोर स्वतःचा पती असताना मग आपण काय करतो, आपल्यासमोर स्वतःचा पती आहे ते सोडून त्यांचं म्हणणं आहे दुसऱ्या परमात्म्याकडे बघणं, हा त्याच्याकडे व्यभिचार नाही, कारण तो परमार्थ आहे आणि हा स्वार्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा दोनमधला फरक, जशी लक्ष्मण रेषा म्हणतो ना, ती समजून घेतली पाहिजे. बरं, ब्रह्मदेवा त्या चतुर्सखीने अहिल्या आणि इंद्र यांची एका ताट भेटसुद्धा करून दिली. ती चतुर मैत्रीण, अशा मैत्रिणी आपण बघतो, या मैत्रिणींच्याच मुळे या सगळे व्यभिचार घडतात. अशा फुटकळ मैत्रिणींमुळे मनाची कल्पना सांगत असताना सुरुवातीपासून मनाची कल्पना बेसिक पर्यंत आपल्याला नेलं आहे त्यांनी. आणि तिने एकांतात भेटही घडून दिली. प्रत्यक्ष हिचा नवरा असताना त्या नवऱ्याशी, म्हणजे जो कोणी इंद्र आहे, नाव इंद्र आहे, त्याचा जो व्यसनी आहे, त्याच्याशी हिने भेट घडून दिली. जन्मोजन्मीचा दाट संबंध असावा त्याप्रमाणे पाहता क्षणी ती दोघेही परस्परांवर अनुरक्त झाली. एकमेका वाचून त्यांना चैन पडेना, दुसरे काही दिसेना का सुचेना. राणीला तर सगळं जग इंद्रमय दिसू लागलं. आपल्या पतीची ती यत्किंचितही पर्वा करीनाशी झाली. पतीच्या सान्निध्यातही ती सतत इंद्राच्या विचारात मग्न असे. पुढे पुढे त्या दोघांचे प्रेम इतके उत्कट झाले की साध्या बोलण्या चालण्यातून ती इतरांच्या ध्यानात येऊ लागले व ते कटू वर्तमान राजाच्याही कानावर येऊ लागले. प्रतारणा सुरू झालेली आहे. आणि ही सगळी प्रतारणा कशामुळे झाली बरं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला ते काय शिकवत आहेत की सूर्याने सांगितलेली मनो हि जगताम कर्तृ मनो हि पुरुषः परः मन कृतं कृतं लोके न शरीर कृतं कृतं. समोर शरीर एकमेकांच्या आहे. जसं पंडिताच्या समोर वेश्या आणि वेश्येच्या समोर पंडित, दोघांमध्ये आपल्या दृष्टीने असं वाटतं की वेश्या नरकात जाणार आहे आणि पंडित स्वर्गात जाणार आहे, पण प्रत्यक्षात पंडित स्वर्गात गेला आणि पंडित नरकात गेला आणि वेश्या स्वर्गात गेली आहे. कारण त्यांचं मन प्रत्यक्ष कार्य जे करते त्याच्यामध्ये न रमता तिचं मन त्या पंडिताच्या संस्कृत श्लोकामध्ये, पंडिताच्या ज्ञानामध्ये होतं. आणि तो पंडित सगळं असताना सुद्धा त्याचं सगळं मन त्या वेश्येकडे, कोण येतं कोण जातं, आपण कसं जाऊ शकत नाही, आपल्याला कशी ती भेटत नाही समोर असून सुद्धा, ह्यामध्ये राहिल्यामुळे एवढे सगळे सोपस्कार जिथल्या तिथे. हे समजवण्यासाठी समोर नवरा असून सुद्धा स्वतः प्रत्यक्ष चांगला चारित्र्य संपन्न गुणसंपन्न राजा समोर असून सुद्धा त्या दरिद्री इंद्राच्या मागे लागली. आणि त्याला काय आहे, समोरच्या व्यक्तीला जसं हिने तिचं प्रेम प्रगट केलं त्यांनी तेच केलं जे आता आपल्याला अब्दुलच्या स्वरूपात ऐकायला मिळतं. असं घडल्यानंतर इतरांच्या ध्यानात येऊ लागलं, सगळ्यांच्या ध्यानात. आपल्याला जर राम रतन धन पायो असं जर एखाद्या जीवानी म्हटलं मायेमध्ये असताना सुद्धा, तर लक्षात नाही येणार हा वेडा झाला म्हणून, सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि जी मैत्रीण म्हणजे सद्गुरू तिथपर्यंत नेऊन आणलेलं असतं तिने रात्री एकांतात, चल मी तुला घेऊन जातो, 1 मिनिटामध्ये भेटून देतो. आणि भेटवल्यानंतर भगवंत प्रगट होतात आणि भगवंत प्रगट झाल्यानंतर या जीवाची शिवाशी भेट होते. हे सगळं सद्गुरू बघतात, कारण सद्गुरूंनीच नेलेलं आहे एकांतात. आणि मग एकांतात नेल्यानंतर जो आनंद आहे तो चेहऱ्यावर येणार आहे, रक्तिमा लाल लाल होणार आहे गाल, कारण आमची भेट झाली आहे रात्री भगवंताशी, असं जेव्हा जीव म्हणतो तीच अवस्था फुटकळ प्रेमाची झालेली आहे. आणि फुटकळ प्रेम का म्हणतो आहे आपण, कारण मायेमध्ये असं घडतं, मायेमध्ये हे सगळ्या गोष्टी घडत असतात. ह्या सगळ्या घडलेल्या गोष्टी स्वतः भगवंत अनुभव देत आहेत स्वतःचा. मग आता एका भावनेमध्ये स्थिर झालेल्या मनाला कोणतेही शासन परावृत्त करू शकणार नाही. आता कोणतंही शासन करा, बाहेरून ती भलेही याच्यासोबत राहील, मग मी बाहेरून कशीही राहिली, कितीही राहिली संसारामध्ये, हे माझं घर आहे, हे माझं कुटुंब आहे, हे माझी प्रसिद्धी आहे, हे सगळं बाहेरून आहे. आतून जर माझं मन याच्यात रमत नसेल तर कोण मला शासन करणार आहे? का गं तू मन रमलंच पाहिजे, नाही रमवायचं मला मन. हा मी योगाशी संबंध जोडून योगशास्त्र सांगते आहे बरं. या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ते म्हणतात एका भावनेत जर स्थिर झालं. याच्यासाठी एक सिनेमा पण आहे की आयुष्य चांगलं काढतात मुलगा आणि वडील, आयुष्य आता मला नाव नाही आठवत त्याचं, चांगलं आयुष्य काढतात, सगळं काही झालेलं, आणि शेवटच्या क्षणी जेव्हा मुलगा सांगतो की मी तुमचा मुलगा नाहीच आहे, काय अवस्था होते त्या मनाची. म्हणजे जे मन न माहिती असताना जे चालू होतं ते 1 मिनिटात सत्य समोर आल्याबरोबर सगळं बाजूला झालं. तू माझा मुलगा नाही, मग द्वेष.
कारण आत्ता खरं कळलं सत्य काय आहे. मग तसं सत्य आता कळलं की मी कोणाचं आहे. प्रत्यक्षात हे सगळं चालू आहे. रेशमाच्या किड्यासारखं आणि कमळासारखं सगळं छान चालू आहे. पण प्रत्यक्ष जर कळलं हे तुझं जीवनच नाही आहे. तुझं जीवन म्हणजे उमलता सूर्योदय, सूर्याचं सकाळचं किरण आहे, संध्याकाळचं नाही. सूर्यास्तामध्ये तू अडकते, सूर्योदयामध्ये नाही. असं जेव्हा सूर्योदय कळतो तेव्हा सूर्यास्त काय आहे ते कळतं. तसं होत आहे एका भावनेमध्ये जर मी स्थिर झाली, एका भावनेमध्ये जर स्थिर झाली की भगवंत माझा आहे, हे याच्यात नाही सांगितलं आहे. ही गोष्ट आहे, मी माझं स्वतःचं सांगते की जर स्थिर झाली तर मला शासन करू शकतं कोणी की तुझं चुकतं म्हणून. माझं मन कुठे आहे हे कोणाला कसं कळेल. जो आनंद आहे तो आनंद दिसेल, पण मन कुठे रमलं हे कसं कळेल. मन कुठे रमवायचं हे वैयक्तिक माझं आहे आणि माझं चुकतं आहे का खरं आहे शासन कोण करणार आहे. मग कोण मला शासन करणार आहे. मग त्याने सांगितलं एका भावनेमध्ये स्थिर झालेल्या मनाला कोणतेही शासन परावृत्त करू शकणार नाही. शासन केलं कोणीही तरी. आता प्रल्हादाला काय काय केलं. नरसिंह अवतारात आपण बघतो प्रल्हादाला काय काय केलं. तळत्या कढईत त्या काय टाकलं म्हणे, वरतून सोडलं, हत्तीच्या पायात तुडवलं. काय फरक पडला त्याला. कारण त्याचं मन कुठे होतं भगवंतामध्ये. आणि त्याचं जे प्रेम होतं ते प्रेम प्रगटही झालं ना पुढे नृसिंहाच्या अवतारामध्ये. नृसिंह अवतारामध्ये बाकी सगळ्यांना भीती वाटते, पण हा प्रल्हाद बाकी त्याच्या मांडीवर जाऊन बसतोय. हे सगळं जगाने बघितलं. म्हणजे शासन मनाला कोणी करू शकत नाही. याचं उदाहरण आहे ते प्रेमाचं. सद्गुरूंचं तरी आपण थोडं बाजूला ठेवू. कथासुद्धा पुराणांमध्ये हे सांगतात की मनावर नियंत्रण, त्याच्यावर शासन नाही करू शकत कोणी. या क्षणी जर मी म्हटलं माझं तुझ्यावरती प्रेम आहे तर आहे, माझं यावरती प्रेम नाही तर नाही. हे माझा निर्णय आणि जो माझा निर्णय असेल त्याच्यावर शासन तर इतर जण कोणी करू शकत नाही. मी माझं पाहीन, स्वीकारीन किंवा लाथाडीन, पण तो माझा प्रश्न आहे. असा मनाचा हा संकल्प ब्रह्मदेव समजून सांगतात. ते मी आणि तुम्ही नाही. ब्रह्मदेव आणि सूर्य यांचं चाललंय चक्र. अरे इतकी फुटकळ ती बाई, आणि त्या एका फुटकळ कल्पनेनी काय झालं तिचं, त्या कोशामध्ये ती विणल्या गेली आणि आतच ती मरणार आहे. हे तर काही सांगण्याची गरज नाही, गोष्ट वाचण्याची गरज नाही. ती कोश जर स्वतः विणला तर जो चांगला कोश असेल तर त्यात मरणार नाही. आणि आपला जो मनांचा कोश चांगला विणला गेला तर आपण मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्यां मणिकर्णिकाच, त्या मणिकर्णिका घाटावर जे मरण मनाचं देहाचं, त्या देहामध्ये त्या देहाचं झालेलं भस्म स्वतः शंकर स्वतःच्या कपाळाला लावतात. कारण त्या देहाचं भस्म नसून ते साधे चिता नसून ते मनापासून निवृत्त झालेली ती व्यक्ती आहे. मनापासून ज्याची निवृत्ती आणि मनापासून ज्याचं भगवंतावरती प्रेम आहे तर भगवंत स्वतःच्या मानेवरती कपाळावरती लावतात भस्म. हा फरक आहे. कोशात अडकणे, कोशात अडकणे ही नुसती संकल्पना नसून कोशात अडकायचं का कोशातून सुटायचं हे आपल्या हातात आहे. ते किड्याच्या हातात नाही आहे. कारण किड्याचं जीवन भोगयोनीमध्ये तसंच आहे, आपलं तसं नाही आहे. आपण विचार करू शकतो. म्हणून बाहेरचे कोणीही मला काहीही शिक्षा करू शकत नाही. माझं मन कुठे असावं. मनावर फक्त कुणाचंही नियंत्रण नाही, फक्त माझं. या नरदेहाला प्राप्त झालेला हा जो जीव आहे त्याचं फक्त स्वतःचं नियंत्रण स्वतःवर आहे. बाकी कोणीही त्याला, आपली आई, आपले वडील, कोणीच कशाला सद्गुरूसुद्धा म्हणू शकत नाही की तू याच्यावरती प्रेम कर भगवंता. नाही, मी करीन तर करीन, नाही तर नाही करणार. इतकं मनावर बाहेरचे लोक शासन करू शकत नाही. परावृत्त नाही करू शकत. मनाला माझ्या परावृत्त करू शकत नाही. म्हणून तिला परावृत्त करत असताना ती मैत्रिणीच्या पायाची पडते ना, ती तिच्या मनामनाने करते म्हणून प्रत्यक्षात ती धोंडा पाडून घेते हे सुद्धा तिला कळत नाही. कारण मनाचा हा जो कोश आहे तो भयंकर कोश आहे. ह्या मनावरच नियंत्रण आपल्याला या गोष्टीमध्ये सांगा. एका भावनेने आता सर्व जगाला विसरून त्या दोघांच्या परस्परांना उद्देशून चाललेल्या शृंगार श्रेष्ठा पाहून राजा संतापून गेला. राजा चिडणार नाही. राजा संतापून गेला आणि त्याला कडक शासन करावे या हेतूने बर्फासारखं थंडगार पाणी असलेल्या शरीर गोठवणाऱ्या सरोवरात त्याने दोघांना फेकून दिले. जे प्रल्हादाच्या बाबतीत केलं तेच आता पुढची कथा आहे. रामायण ही सुरुवातीच आहे, सत्यत्रेता. मग त्यांनी सांगितलं शासन करा. कडक बर्फासारखं पाणी असलेल्या शरीर गोठवणाऱ्या सरोवरात त्या दोघांना फेकून दिलं. परंतु दोघांच्याही मनावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही, प्रत्यक्ष समोर पती असताना सुद्धा. म्हणजे जर म्हटलं की समोर पतीच्या सोबत प्रेम आहे असं असेल तर बाकीची दुनिया तिला काहीच वाटत नाही. याच्या अगदी विरुद्ध समोर पती असून पती तिला शिक्षा करत असून काही परिणाम नाही. कारण ती प्रेमाने ओथंबलेली होती. तिच्या मनाने त्याला पती वरलं होतं आणि पतीचं प्रेम, खरं प्रेम हे तिच्या मनामध्ये होतं. हा पती आपला आहे हे वगैरे तिच्या लक्षात नाही. फेकून दिलं.
यत्किंचित ओरडली नाही. किती किती भयंकर आहे हे सगळं. ओरडली नाही, वरून तिने काय केलं, यत्किंचित काकडून ओरडण्याऐवजी ओरडायला पाहिजे होतं ना, एवढ्या थंडीत गारठलो आपण, जर थंड पाण्यात पाय ठेवलं तर आपल्याला किती त्रास होतो. तर ती ओरडण्याऐवजी परस्परांना एकत्र यायला मिळाले म्हणून ती दोघं एकसारखी हसत होती. याचा संबंध आपल्या दुःखाशी लावायचा. कितीही दुःख येऊ दे आपल्यावर, कितीही आपल्यावरती दुःख येऊ दे, त्यांना जसं ते ओरडले नाही की थंडीनी, तसं आपणही दुःखाने ओरडायचं नाही. आपण असं समजायचं की भगवंताच्या आणखी जवळ चाललो आपण. जितकं जास्त दुःख तितकं आपण भगवंताच्या जवळ. असं जर मनाने घेतलं, मनाचा खेळ चालला आहे ना सगळा, त्यामुळे मनाने जर केलं खूप भयंकर दुःख आहे. हो, पण तरीही ते दुःख मला भगवंताकडे नेत आहे. जसं तिला वाटत होतं नवऱ्याने फेकून दिला थंड पाण्यामध्ये, आणि थंड पाण्यात गोठवणारं हिमालयाच्या पाण्यात तिला टाकल्यावर ते म्हणजे चला त्या निमित्ताने आपण दोघं एकत्र येऊ. आपणही दुःखाने म्हणायचं हे सगळं जे दुःख आहे ते दुःख माझ्यासाठी काहीच नाही. माझा भगवंत तर माझ्या जवळ आला आहे ना, मी भगवंताची आहे ना. परिणाम काकडून ओरडण्याऐवजी परस्परांना एकत्र यायला मिळाले म्हणून ही दोघं आनंदाने हसत होती आणि आपणही हसायचं. खरं प्रेम, खरा भगवंत जर सद्गुरूंनी सांगितलं, मैत्रिणींनी सांगितलं की तो तुझा आहे, आपणही हसायचं. हे पाहून राजाला मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांना जलाशयातून बाहेर काढण्याची आज्ञा देऊन तो म्हणाला, एवढी शिक्षा केली तरीसुद्धा तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर यत्किंचितही खिन्नता दिसत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय म्हणतात? त्यावर त्या दोघांनी निर्लज्जपणे उत्तर दिले की एकमेकांच्या सुंदर मुखकांतीचे ध्यान करीत असता आमची इतकी तृप्तता झाली आहे की शरीराचा आम्हाला पूर्ण विसर पडला आहे. अहल्येच्या ध्यासाने इंद्र अहिल्या बनतो आणि इंद्राच्या ध्यासाने अहिल्या इंद्र बनतो. हा प्रेम व एकजीव झालेली मने म्हणजेच आम्ही आहोत. तुला माहिती आहे ना राजा, इंद्र आणि अहिल्याची गोष्ट. मग ती त्याला अहिल्याची गोष्ट सांगितली की अहिल्यावर इंद्राचं भयंकर प्रेम आहे. तसंच आमच्या दोघांचा हा इंद्र आहे की नाही समोरचा, त्या इंद्राचं माझ्यावरती प्रेम आहे. त्याला वाटतं माझं त्याच्यावरती प्रेम आहे. इतकं प्रेम आहे आमचं दोघांचं एकमेकांवरती की त्याला विचारू नको. अहिल्या जसा इंद्र बनतो, इंद्र जशी अहिल्या बनतो, तसं आम्ही दोघं एकमेकांचे बनलेलो आहोत. त्यामुळे आमची एकजीव मनं झालेली आहे. आमचे शरीर दोन आहे, मन एकच आहे. आमचे वेगवेगळे स्वतंत्र अस्तित्व नाही. आमची उभयतांची शरीरे तू करवतीने कापून टाक तरी आम्हाला त्याचे काही वाटणार नाही. आता याच्यावरती स्वचिंतन होऊ शकतं. तिला काहीच वाटत नाही कशाचं, तिला कशाचंच काही वाटत नाही. आमच्या दोघांचं एकमेकांशी अतिशय प्रेम आहे. आम्ही एकमेकांचे शरीर दोन आहे पण मन आमचं एकत्र आहे. मन एक आहे. शरीराने कापून टाक. मग आमच्या देहाचं मरण होताना यातना का होतात आपल्याला? कारण आपण विलग आहोत अशी भावना आहे निर्माण. आपण जर एकच आहोत तर देह काही हो देहाचं, त्याच्या काय आपल्या काय, देहाचं काही हो, आमचं एकच आहे असं त्यांना पटवायचं आहे. अजून ती कथा सुरू आहे. प्रत्यक्षात त्याच्यावरचा संदेश आपण मागे जात नसल्यामुळे आपण तेव्हाच्या तेव्हा स्पष्ट करतो. हे त्यांचे बेफिकिरीचे उत्तर ऐकून राजाच्या संतापाला पारावर राहिला नाही व त्यांना एकाहून एक खडतर शिक्षा भोगायला लावल्या, जशा भक्त प्रल्हादाला लावल्या. त्यांचे देह त्याने जर्जर केले. पण भक्त प्रल्हादाची आणि याच्या कथेमध्ये फरक आहे. यामध्ये व्यभिचार आहे आणि तो भगवंताच्या मागे तो भक्त आहे. हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे. तिथे भगवंतांनी सांभाळून घेतलं. इथे काय होतं यांना माहिती. प्रत्येक वेळी आम्हा उभयतांच्या प्रेमात यत्किंचितही अंतर पडणार नाही. आमच्या देहाचे काही हो, आमच्या देहाचे काही हो असे इंद्र ठासून सांगत असे. कारण आम्ही दोघे आता केवळ मनोमात्र राहिले आहोत. शिक्षेचा अंमल शरीरावर होईल पण एका विषयाच्या भावनेमध्ये स्थिर झालेल्या मनाला कोणतीही शासने परावृत्त करू शकत नाही. देह पुष्ट होवो किंवा देहाच्या चिंधड्या होत, भावना भावित मन नेहमी जशीच्या तसे असते. पटलं? मन जसच्यात तसं असतं हे आपणही अनुभव येतो. कितीही काही झालं तरी मनात काही फरक पडत नाही. लहानपणी काय माझं मन कसं होतं, तारुण्यात माझं मन कसं आहे, वृद्धापकाळात माझं मन कसं आहे, मरणाच्या अवस्थेत माझं मन कसं आहे, मन फ्रेशच असतं. सगळे जे यातना असतं त्या देहाला, तो म्हणतो देहाला कितीही त्रास द्या. मग भक्त प्रल्हादही तेच म्हणतो, देहाला अगदी हत्तीच्या पायाखाली द्या, त्याच्या खालून तुडवा, तरीही मला माझा देवापासून कोणीही वाचवू शकत नाही. तसं ह्या माणसापासून मला कोणी वाचवू शकत नाही. कारण आमचं त्या दोघांवर एकमेकांवरती प्रेम आहे. या देहाला तुम्ही कितीही त्रास द्या, माझं मन पूर्णपणे त्याच्या मनात गुंतलेलं आहे. काहीच तिला त्रास होत नाही. अभिलषित पदार्थाशी तरतूब झालेले मन आपला ध्यास केव्हाही सोडत नाही. शरीराच्या ठिकाणी उत्पन्न झालेली विघ्ने, मनोवाग्ने केलेल्या भावनेला बाधा आणू शकत नाही. माझ्या जीवाचे रक्षण करणाऱ्या या माझ्या प्रियेच्या मानसिक अस्तित्वामुळे मला कोणतेही दुःख स्पर्श करू शकत नाही. मारा मला कितीही मारा, मला काही फरक पडत नाही. असं ती अहिल्या आणि
इंद्र म्हणतात, आमची शरीरे 2 दिसत असली तरी त्यामध्ये राहणारे मन एकरूप आहे, अभेद्य आहे. राजा ज्याप्रमाणे अरण्यातील सर्व प्रकारच्या वृक्षलतांमधून राहणाऱ्या भिन्न भिन्न रसांचे कारण एक पाणीच असतं, त्याप्रमाणे या नाना आकृतींच्या आणि भिन्न भिन्न स्वभावांच्या प्राण्यांच्या शरीराचे कारणही एक मनच आहे. ते शरीराचे आद्य कारण असून अहंकाराच्या मीपणाच्या अध्यासामुळे ते मन शरीराच्या आकाराने व्यक्त दशेला येतं. आता हे त्यावरती त्यांनी एक निरूपण दिलं आहे. मनोमय आद्य शरीर ज्या ज्या विषयांच्या ठिकाणी दृढ होईल ते विषय मनुष्याला फलद्रूप होत असतात. जे तुम्ही मनाने करा कल्पना, त्या मनाच्या कल्पना फलद्रूप होत असतात. मनाच्या कल्पना. मग या ठिकाणी इतकं वाईट चिंतन मनात येतं, ज्या अर्थी आता मी तर म्हणते दुःख सहन करण्याची गोष्ट वेगळी समजून घेतो देव, हे पुष्कळ झालं. जर म्हटलं ज्या अर्थी हे दुःख माझ्यासमोर आलेलं आहे ते दुःख मीच आकर्षित केलं नसेल कशावर, इतर कोणालाही दोष देण्यापेक्षा हे जे दुःख आहे ते सगळं मीच आकर्षित केलं आहे. कारण जे आकर्षित केलं तेच माझ्याकडे येत असतं. ज्याला मी सोडलं ते माझ्यापासून दूर जातं आणि जे मी आकर्षित करते तेच माझ्याकडे येत असतं. म्हणजे हे जे दुःख आहे ते सुद्धा मीच आकर्षित केलेलं आहे. माझं मनच इतकं वाईट आहे की ते मन हे तर होणार नाही ना, ते तर होणार नाही ना करत सतत वाईटच आकर्षित करत असतं, सारखं नकारात्मकच आकर्षित करत असतं. त्यामुळे त्याचे परिणाम. आणि जर मी सुखी असेल तर, आज जर मी आनंदी असेल तर, आज जर मी कृतज्ञ असेल तर तेही माझ्या मनानेच आकर्षित केलं आहे म्हणून मी कृतज्ञ आहे. अन्यथा कोण व्यक्ती कृतज्ञ आहे जीवनात? असूच शकत नाही. जो मनाने मानतोय की मी कृतज्ञ आहे तो कृतज्ञ आहे. जो मनाने मानतो की माझंच सगळं तो कृतज्ञ आहे. कृतज्ञ मी, कृतार्थ मी, ही कृतार्थता जर मनामध्ये असेल तर मी मनानेच कृतकृत्य आहे. कोणी मानो किंवा न मानो, त्यांच्या देहाला जशा यातना केल्या तशा माझ्या देहाला, दुःखाला लोकांनी कितीही यातना केल्या तरी मी मनाने स्थिर आहे. नंतर मनुष्याचे मन हे संसाररूपी मूळ वृक्षाचा मूळ अंकुर, तर देह म्हणजे पालवी. हा देह त्याची पालवी, मन हे मूळ आहे. ती गळून पडली तर मूळ अंकुरापासून नवी नवी पाने फुटावी. तसे हा एक देह पडला तरी स्वप्नात निरनिराळी सृष्टी रचावी. त्याप्रमाणे मन नवे नवे देह उत्पन्न करते. मात्र अंकुरच जर नष्ट झाला तर भर्जनम भवबीजानामर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. त्यांनी सांगितलंच आहे की भाजलेलं बी जमिनीत जरी टाकलं तरी त्याला पालवी फुटेल का? इथे मन भाजून टाकलं आहे सगळं. सगळ्या प्रकारचं मनाला कोणत्याही प्रकारचे अंकुरच नाही आहे. अंकुर कोणते? फक्त देवाच्या प्रेमाचे जर अंकुर असतील तर बाकीचं त्याला पालवी फुटण्याचं कारण नाही. भर्जनम भवबीजानाम, त्या भवबीजाचं जे बीज आहे त्यालाच भाजून टाकलं आहे. मग त्याने अंकुर नष्ट झाला, मनाचा लोप झाला तर देह काही करू शकत नाही. मग निर्लज्ज इंद्राच्या तोंडाच्या या तात्विक गोष्टी ऐकून आणि त्यांच्यावर कसलीच मात्रा चालत नाही पाहून राजाने आपले गुरु भरत मुनी यांना त्या उभयांना शाप देऊन त्यांचा निग्रह करण्याची विनंती केली. शेवटी राजा म्हणे हे माझं काहीच ऐकत नाही. हे दोघंही आपल्या वेडे पागलपणामध्ये अगदी तल्लीन आहेत. तर भरत मुनींना बोलवलं आणि त्यांना शाप द्या म्हणे. दोघांनी उभयतांना शाप द्या म्हणे. माझ्या हातात काही नाही. तो म्हणाला एखादा निरपराधाला शिक्षा केल्याने जेवढे पातक तेवढेच पातक एखाद्या अपराधी पुरुषाला शिक्षा न केल्याने लागते. म्हणून आपणच या पापाचा शेवट करावा. बघा हे स्पष्ट पाप करतात आहे दोघं जण. हे पाप करत असलेल्या लोकांना भरत मुनींना बोलवतो आणि ह्या पापाला शिक्षा द्या म्हणतो. त्यावर सुद्धा इंद्र काय म्हणतो बघा. इंद्र म्हणाला आमचा स्थूल देह शापाने नष्ट होईल. म्हणजे याच्या अगदी विरुद्ध भक्त आणि भगवंताची तुलना आपण या पूर्ण अध्यायामध्ये करू शकतो. खरं म्हणजे ही कथा वाचण्यापेक्षा आपण आपल्या सद्गुरूंचीच कथा या ठिकाणी समोर आणायला पाहिजे. इंद्र काय म्हणाला, म्हणजे पापी मनुष्य काय म्हणतो, आमचा स्थूल देह शापाने नष्ट होईल. मला जर शाप मिळाला मागच्या जन्मीचा प्रारब्धाचा की हिला अशा प्रकारचं दुःख होणार आहे, हिला अशा प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक वेदना होणार आहे, होऊ दे, काय फरक पडतो. सगळे मित्र तुटतील, मैत्रिणी तुटतील, संबंध तुटतील, सगळं होईल, होऊ दे, काही फरक पडणार नाही. कारण माझ्या मनाला माहिती आहे भगवंत माझे आहेत. कारण जन्मोजन्मीचं आमचं नातं आहे. यावर इंद्र म्हणाला आमचा स्थूल देह शापाने नष्ट होईल, पण आमचा सूक्ष्म लिंगदेह त्याचा नाश कोणताही करता येणार नाही. म्हणून शापाचेही मला भय वाटत नाही. म्हणतो मला काही शाप द्या, माझं प्रारब्ध जळून गेलेलं आहे, मला भगवंत मिळालेला आहे. भगवंताची आणि माझी भेट रात्री मैत्रिणीने एकांतात घालून दिली आहे. ती मैत्रीण फुटकळ का असे ना, पण माझ्या सद्गुरूंनी प्रत्यक्ष भगवंताची भेट मला रात्री घालून दिलेली आहे. आणि त्या रात्री भेट घातल्यामुळे मला या देहाच्या शापाची किंमतच नाही आहे काही. द्या ना मला किती शाप द्यायचे ते.
लिंगदेहाच्या रूपाने असणारे आम्ही दोघे सूक्ष्म चिन्मय आणि तुमच्या दृष्टीच्या शापाच्या वराच्या पलीकडे आहोत. हे साधं फुटकळ प्रेम जर असं बोलू शकते तर आमचं सत्य प्रेम रामाला समजवता येते. रामा, सत्य काय आहे ते समजून घे, आणि या असत्याच्या मागे लागणारी गोष्ट तुला सांगितली, त्यातून असत्याच्या मागे न जाता आता त्यातून स्वतःच्या बुद्धीने मन कुठे रमवायचं आणि तुझं कार्य काय आहे, जे अर्जुनाला भगवंत सांगतात गीतेमध्ये. या ठिकाणी भगवंतांना त्यांचे सद्गुरू सांगतात. अशा प्रकारे इंद्र बोलतो आहे. तोच भरतमुनीच्या शापाने त्या दोघांचे देह भूमीवर कोसळून गतप्राण झाले, मेले ते दोघे. मग मरणारच आहे. असं अधप्पात झाल्यावरती स्वतःचा नवरा पती जिवंत असताना दुसऱ्याच्या मागे इंद्र आणि मी 2 शरीर, म्हणायला काय सगळं चांगलं आहे, आमची 2 शरीरे मन पण सत्य आहे का, खरं आहे का, ते असं करायला पाहिजे का, हे आपण त्यांना बोलतो. प्रत्यक्ष लागा चुनरी में दाग. म्हणून भगवंतांनी जेव्हा आपल्याला पृथ्वीवरती पाठवलं, कशासाठी, मला विसरू नकोसाठी पाठवलं. इकडे रमत बसलो, शाप मिळाला, मरून गेलो. भगवंताला विसरून आपण जर दुसऱ्याचंच चिंतन केलं, संसाराचं, पतीचं नाही म्हणत, संसाराचं चिंतन केलं, भगवंताला कसं आवडेल. तो शाप मिळाला आणि शरीर नष्ट झालं, जसं त्यांचं झालं. त्यांना हसतो, प्रत्यक्षात आपणही तेच करतो. ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी समजून सांगता येते की आपलाही देह नश्वर, एकदम शाप मिळेल गुरूंचा म्हणजे जे चुकीचं काम केलं आहे त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम आपण असं करणार आहे. हे इंद्र आणि ही जी आहे राणी इंदू, ह्या दोघांचं जे प्रेम आहे ते पाहून भरतमुनींनी शाप दिला आणि त्यांचे देहगत प्राण झाले. ते प्रेमी युगल हरणाच्या जन्माला गेले, नंतर पुढे हरणाच्या जन्माला गेलं, नंतर पक्षाच्या योनीत गेलं. अशा प्रकारे त्यांनी अनेक जन्म घेतले आणि प्रत्येक जन्मामध्ये त्यांचे पतिपत्नीचे नातेवाकी कायम राहिले. त्यांच्या अकृत्रिम प्रेमसंबंधामध्ये केव्हाही अंतर पडले नाही. त्यांच्या मनाने जी कल्पना केली त्या मनाप्रमाणे ते वेगवेगळे योनीत गेले, पण शेवटी नवरा बायको म्हणूनच राहिले. स्वतःचा जन्म सोडून मारून टाकल्यावर सुद्धा मनाने ते दूर गेले नाही. आमचे महाराज सुद्धा त्याच्यावरती सांगायचे की मेलो आपण तरीसुद्धा जर एखादा जो धटिंगण असेल आणि त्यांनी म्हणतं कोण आहे रे तू, तर तो पिशाच्या योनीतला सुद्धा म्हणतो मी असा आहे, मी या गावचा पाटील आहे. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा आपलं मन त्याच्यातून निघत नाही. इतकं मन चिकटलं आहे त्या गोष्टीला. मग ह्या सगळ्या पतीपत्नीचं नातं माझ्या मनात, तो पती मनाने वरलं ना, मग किती जन्म गेले ते तो पती. अरे ते करायचा आहे का तो पती, हा महत्त्वाचा प्रश्न जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेणं आहे. एवढी कथा सांगून सूर्य ब्रह्मदेवाला म्हणाला की इंद्रपुत्रांनी आपल्या मनस्वास्थ्यामुळे शुद्ध संकल्पाच्या योगाने निर्माण केलेले हे सर्ग चिदाकाशाला खुशाल टिकू देत. चिदाकाश अनंत असल्यामुळे असे कोट्यवधी स्वर्ग त्यात राहू दे. म्हणून तूही आपली सृष्टी, आपली प्रजा निर्माण कर. तुला दिसणाऱ्या इंद्रपुत्रांच्या सर्गांमुळे तुला कोणताच अडथळा निर्माण होणार नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं हे असं चालत राहतं. कोण काय संकल्प करेल स्वतःच्या मनाचं सांगता येत नाही. त्या मनाच्या संकल्पाशी सत्यसंकल्पाचा काहीही संबंध नसतो. कोणी काहीही संकल्प करो, सत्य संकल्प सुरू राहणार आहे. सत्य संकल्पाचा दाता श्रीराम. अशा प्रकारे जे सत्य संकल्पाचा दाता जो आहे तो त्याच्याचकडे बघितल्यावर फक्त मुक्ती आहे. अन्यथा अशा प्रकारचे जनन मरण सुरू राहणाऱ्या या लोकांचे त्याची चिंता तू करू नको. तू स्वतःची सृष्टी निर्माण कर. तो त्याच्या मताने आकर्षित करेल, त्याच्या मताने तो सोडून देईल, त्याचं तो ठरवेल. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं की ब्रह्मदेव हा नुसता करताय, तो तुमच्या कर्माचा भोगता नाही. आत्मासुद्धा कर्माचा भोगता नाही, तो देहसुद्धा कर्माचा भोगता नाही, भोगता जीव आहे. आणि हा जो जीव आहे तो ज्यामध्ये रमतो तसंच घडतं, याचं हे उदाहरण आहे. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.